पडला धावांचा पाऊस. बघा माझ्या डावीकडे प्रेक्षक जे आहेत अशरफ लेफ्टी बॅटर आहे. तुम्ही जर एका हातात झेल टिपला रिया स्पोर्ट्सच्या वतीने बॅट तुम्हाला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो सज्ज व्हा. शेवटचा सामना आजच्या वेळापत्रकातला. आतापर्यंत 2 बॅट्स गेल्यात, 8 बॅट्स अजूनही बाकी आहेत. त्याचमुळे अजूनही तुम्ही जर एका हातात झेल टिपला रिया स्पोर्ट्सच्या वतीने मिळेल एक शानदार ब्रँडेड बॅट. चला चला चला. सन्माननीय डॉक्टर शिल्पा सांगोरे मॅडम नगरसेविका यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. ज्या प्रकारचं योगदान त्यांचं आहे आणि निश्चितपणे आपण सर्वांनी जोरदार टाळी त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय नगरसेविका डॉक्टर शिल्पा सांगोरे मॅडम ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मॅडम आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम. नॉस्टा चषक 2026च्या या 5व्या पर्वामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि पहिल्या चेंडूवर हा येतोय खणखणीत चौकार. ओव्हर टू यू सर. फुल टॉस बॉल दिशा दिली स्क्वेअर लेगला आणि सुरुवात आकाशने चौकाराने केलेली आहे. मागच्या 2 सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार आकाश जांगीरला मिळालेला आहे आणि आता सुद्धा पुन्हा एकदा त्याचा चौकार येतोय. म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाजांच्या यादीमध्ये तो आता पहिल्या क्रमांकावर पोहोचतोय. आकाश जांगीर काय खेळलाय दोन्ही सामन्यामध्ये. त्याला 7 मिळते अशरफची आणि त्याचमुळे या 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक षटकाला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा असेल. पण पाहूया मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विशालला इकॉनॉमिकल राहिल्यामुळे सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता. 14 धावा खर्च करताना त्यांनी 1 विकेट मिळवलाय. त्याच्याकडे त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. पहिल्या बॉलवर आलेला आहे चौकार. फुलटॉस बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅटच्या आउटसाइड एज बॉल पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळते 1 धाव. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 5. विशाल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, अच्छा प्रदर्शन इनका रहा है. ब्रिटन गेंदबाज और पावर पे भी गेंदबाजी कर रहे हैं. अशरफ ने लाजवाब बल्लेबाजी इस प्रतियोगिता में की. आकाश का प्रदर्शन भी कमाल का रहा है और इस पर दोनों इनफॉर्म बैटर मैदान के अंदर दोनों के पास काबिलियत है. और पावर प्ले में 3 खिलाड़ी दायरे के बाहर रहेंगे. दर्शक काफी संख्या में मौजूद नॉस्टा चषक 2026 का लुत्फ उठा रहे हैं और लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. विशाल अशरफ के लिए लाला ऑन सेट पर गेंद को खेलना चाह रहे थे. हवा में गेंद स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे. लाला बैक टू द पैवेलियन. विशाल को सफलता मिली है और पहले विकेट का पतन गॉन. आदर्शने तो झेल टिपलेला आहे आणि अशरफ हा महत्वाचा फलंदाज ज्याला बाद करण्यासाठी विशाल यांना ती संधी पहिल्या षटकासाठी मिळाली होती. आदर्शने कुठली चूक नाही केली. पहिला फलंदाज बाद झाला. सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली विशालची. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 धावा असताना पहिला फलंदाज बाद. याचा अर्थ प्रशांत सर सामन्यामध्ये तुम्हाला ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतील. मग तो पहिला डाव असू द्या, मग तो दुसरा डाव असू द्या. यू आर एब्सोल्युटली राइट. आपने सही कहा कि पहले इनिंग की जो कहानी वो भी बिल्कुल कमाल की रहेगी. दूसरी भी कहानी बहुत इंटरेस्टिंग. लेकिन अब आए हैं तो आला है, तो आला सांगण्याची गरज आहे का? सांगण्याची गरज आहे का? भावेश पवार मैदानात आलाय अशरफची विकेट गेल्यानंतर. आणि भावेश पवार मला आठवतं रत्नागिरी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली कामगिरी, त्यानंतर ISPL मध्ये दमदार कामगिरी केली, सुप्रीमो ट्रॉफी मध्ये त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय होती, चमकदार होती. आणि तो मैदानावरती आलाय जेव्हा संघ अडचणीत सापडलाय. आत्ताच खारदांड्याच्या स्पर्धेमध्ये त्याने जे शेवटच्या षटकामध्ये रनचेस केलाय 1 लाख रुपयांचं बक्षीस आरबी सय्यद यांच्या वतीने त्याला मिळाले. ग्रामीण क्रिकेटचा राजा, हरपन मोला खेळाडू, प्राईड ऑफ भिवंडी, सिद्दीक बाबी सर असं नेहमीच म्हणतात. धावसंख्या झाले 5. पुढचा बॉल विशालचा ओव्हर द विकेट. फोर्स केला बॉलला. प्राईड ऑफ भिवंडी समोर असुद्धा कोणताही गोलंदाज षटकार खेचून स्वागत करणं हाच भावेश पवारचा अंदाज. सिक्सर. भावेश पवार आता रडायचं नाही, आता लढायचं, भिडायचं, मैदानावरती लढायचं आणि जिंकायचं सुद्धा. हे खूप चांगलं माहिती आहे भावेश पवारला. आकुटामधला चेंडू, पुलचा जबरदस्त फटका, मिड विकेटला चेंडू खेळलाय आणि जबरदस्त षटकार त्याने ठोकलाय. भावेश पवारचे इरादे स्पष्ट इंटेंट या ठिकाणी स्पष्ट होत आहे. अर्थात गोरसाई बी आणि वाकलन आपण बघितलं तर एक गाव एक जर संघ बघितलं तर त्यामध्ये टॉपच्या असलेली टीम त्यापैकी भावेश पवार. आखुंडपणा चेंडू, त्यावरती आक्रमण. उरात वादळ घेऊन हिंडणाऱ्यांना पडदळीची तमा मुळीच नसते. ते पडतात, ते घडतात, मैदानावरती नडतात. भावेश पवार मैदानावरती ठोकतो षटकार. कुठलाही क्रमांक त्याला मिळू द्या, तो मात्र गोलंदाजाची गय करत नाही. मनात त्याच्या भय नाही. अशी निर्भीड फलंदाजी भावेश पवारची. बॅक टू बॅक 2 ठोकलेत. धडाकेबाज ठोक म्हणजेच बॉल थेट रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडतोय.
या 6 धावांच्या मदतीने स्कोर झाला. आशिष आम्हाला कळवत आहेत 17 धावा, 70 रन्स ऑन बोर्ड. शॉट ऑफ प्लेन बॉल फोर्स केलाय, लॉंग ऑनला क्लिअर केलंय. कुठला चान्स क्षेत्ररक्षकासाठी नाहीये. पहिल्या षटकावर पूर्णपणे डॉमिनन्स. आता वायू 11 बोनकोडे संघाचा. स्वप्नील शेठ नाईक यांचा संघ खेळतो वायू 11 बोनकोडे. एका बाजूला तेजस्वी खारकर, आशिषजी अमीन यांचा खेळ संघ. शितलाई कुंकाई, विटावा भांडूप स्ट्रायकर्स. दोन्ही संघ मालक आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करतायत. स्कोर झालेला आहे 17. विशाल मागच्या सामन्यामध्ये चांगलाच खेळ विशालचा राहिला होता. या 5 चेंडूंवर आतापर्यंत वायू 11 संघाकडून चांगलाच प्रतिकार पाहायला मिळालाय. पण पाहूया शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला विशालच्या नावावर जातोय का की भावेश पुन्हा एकदा प्रतिकार करतोय. फोर्स केलाय, पॅरल स्ट्रोक, फ्लॅट अँड फॅन्टास्टिक स्ट्रोक प्लेड बाय भावेश पवार. पवारचा पॉवरफुल षटकार. पॉवरफुल बॅटिंग करत असताना हॅट्रिक, बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या बॅटमध्ये. ऍक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती पहा. भावेशची बॅटिंग. हा टप्पा थोडासा ऑफ टर्मच्या बाहेर होता. गोलंदाज टप्पा चुकला आणि भावेशनं काय षटकार ठोकला. तिसरा षटकार त्यानं ठोकलाय आणि आता सेल्फी घेण्याकरता या ठिकाणी प्रेक्षक मैदानावरती गेलेत. क्या बात आहे भावेश पवार, काय बॅटिंग करताय मैदानावरती. धापल करती. एकूण धाबा झालेत 23. पहिल्या षटकाचा खेळ. विशालची अक्षरशः पिसं काढली जात आहेत. अप्रतिम बॅटिंग, आक्रमक बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. मनीष, भावेश पवारचा माइंड सेट बघा, डगआउट बंद सेट होऊन तो मैदानावरती आलेला आहे. नाही बिंदास आहे तो, निर्भीड आहे. संघासाठी काही करण्याची तयारी आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाज काय करेल त्याचा फरक मला पडत नाही. मला माझं 100% द्यायचं आहे त्याच त्याच्या मनात असते. आता पहिल्या षटकात 23 आल्या. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील. शितलाई कुंकाई, विटावा भांडू स्ट्रायकर या संघाकडून. बॉलर नेम प्लीज. सोहेल येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. सेकंड ओव्हर साठी सोहेल येतात. आणखीन 3 षटकांचा क्रिकेट बाकी आहे. गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये जे काय घडलंय त्या गोष्टींचा आढावा घेत असताना पुन्हा एकदा सोहेलला तशीच कामगिरी करावी लागेल. एका बाजूला विशाल जो एक प्रभावी गोलंदाज होता, त्याच्या विरोधात जेव्हा फलंदाज धडाकेबाज फलंदाजी करतायत, अशा वेळेला दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करण्याची धमक या गोलंदाजाकडे आहे. सोहेल 24 चेंडूंचं क्रिकेट, फास्ट फॉरवर्ड क्रिकेट. आताच्या घडीला मनामध्ये खूप काही चाललेलं असतं, पण ते मनातलं मैदानात आणण्यासाठी प्रयत्न द्यावे लागतील. ते प्रयत्न पहिल्या षटकामध्ये भावेश पवार यांच्या वतीने पाहायला मिळाले. एका बाजूला थोडा साईडलाईन झाला आकाश जहांगीर, कारण पहिल्या बॉलवर चौकार खेळल्यानंतर तो नॉनस्ट्रायकर सेंडला पोहोचला आणि त्याने एन्जॉय केली भावेश पवारची बॅटिंग. आता पाहूया पुन्हा एकदा तो बॅक इन ऍक्शन येतोय का. समोर आव्हान आहे सोहेलचं. आपण बार होता. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, ट्रिगर मोमेंट चुकली, बॉल मागे डायव्हर्ट होतोय, थ्रो होतोय स्ट्रायकर सेंडला. तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. बेट फॉर अंपायर सिग्नल. ती धाव कशी नोंदवली जाईल जी आहे लेग बायची धावसंख्या 24. चित्तकांचा खेळाडू मैदानावरती आहे. सोहेल ज्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. मनीष, जेव्हा पहिल्या षटकात 20 पेक्षा जास्त धावा येतात तेव्हा दबाव दुसऱ्या षटकात गोलंदाजावरती निश्चित असतो, परंतु दबावाला झुगारून तुम्हाला चांगली कामगिरी करता यायला पाहिजे. हे क्रिकेट आहे. एका ओव्हरमध्ये धावा तुम्हाला जातील, अर्थात तुमच्या गोलंदाजी हल्ला होईल, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये पुनरागमन करणं गरजेचं आहे. स्ट्रायकरला सामोरं जाईल भावेश पवार. भिवंडीचा एक सुपरस्टार खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असताना गोरसे बी संघाचा हुकमाचा एका भावेश पवार, भिवंडीचा स्टार खेळाडू, टेनिस विश्वातला दिग्गज खेळाडू. ऑन साइडला खेळलेला अप्रतिम फटका. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे अभिषेक आंगणे. त्याच्या अंगणामध्ये चेंडू आला तर तो मैदानाच्या बाहेर जात नाही. हा अभिषेक आंगणे आहे. मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. जरा एकदा टाळ्यांचा गजर अभिषेक साठी झाला पाहिजे. लिजेंड खेळाडू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रशांत सर खूप महत्वाचा आहे. अभिषेकने आपल्या संघासाठी 2 वाचवल्यात. बघा भावेश पवार खेळतोय, भावेशला सुद्धा सपोर्ट मिळतोय, पण अभिषेक आंगणेने जे 2 धावा वाचवल्यात त्याला सुद्धा प्रेक्षकांचा सपोर्ट मिळतोय. प्रेक्षकांना चांगलं क्रिकेट पाहायचंय ते दाखवलं जाते अभिषेक आंगणेकडून. पुढचा बॉल सोहेल, राऊंड विकेट. यावेळेस भावेश पवारचा खेळ चाललाय सुपर हिट. धाव फलकाला होतोय 6 धावांचा प्रॉफिट. यूज इट सिक्सर. काय बॅटिंग करतोय मैदानावरती भावेश पवार. अफलातून कामगिरी करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. खोडबड टप्प्यात चेंडू टाकत असताना इथे गोलंदाज पुन्हा एकदा टप्पा चुकलाय आणि त्याचा फायदा भावेशनं उचललाय. इतिहास साक्षी आहे उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. नादखोळा बॅटिंग करत असताना भावेश पवार तो पोचला 26 वरती. 5 चेंडूमध्ये 520 चा स्ट्राईक रेट आहे. अप्रतिम बॅटिंग, क्लास बॅटिंग त्याने केले. हो, चांगला चेंडू आहे. चित्ताकांचा गोलंदाज सोहेल तो देखील काही कमी नाहीये.
तो पण काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील या ठिकाणी प्रोफेशनल क्रिकेट खेळण्याकरता आलाय. त्यामुळे हे दोन बॅट आणि बॉल मधलं रंगणार आहे नॉस्टार चषकामध्ये. नॉस्टार चषक येथे खेळवणार आकर्षक होणार आणि मंत्रमुग्ध होतील प्रेक्षक मंत्रमुग्ध होतील. जबरदस्त खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि ते जमवलंय सोहेलने. काय वेगानं फुल लेन बॉल हाताळला, ज्याचं प्रतिउत्तर नव्हतं. भावेश पवारकडे स्ट्रायकर साईडला आता आकाश. स्कोर झालेला आहे 33. ऑन साइडला बॅकफुटला स्ट्रॉंग करून पुल करताना बॉलला पाठवलं आकाशने. मिड विकेट सीमा रेषा पार. कडक बेधडक बॅटिंग आकाशची. सिक्सर. आकाश जहा मला ते मैंने प्यार किया या चित्रपटातलं गाणं आठवलं. आकाश जहांगीर मैदानावरती आहे आणि त्याने आता या बॉलला सांगितलं, म्हणजे आपण कबूतर जा गाणं ऐकलेलं आहे, तशा पद्धतीने या बॉलला त्यांनी सांगितलं जा जा बॉडी लाईनच्या बाहेर जा. आणि त्यानंतर पुन्हा एकदा सांगितलं जा शोधून आण, चेंडू शोधून आण. मिड विकेटला गेलाय, तो परत येणार नाहीये. अप्रतिम बॅटिंग आकाशकडून. एका सामन्याचा तो हिरो ठरलाय. 22 नॉन स्ट्राईक रेंजला गोलंदाजी मार्क होती. सोहेल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पापर्यंत उसळी करणारा चेंडू आहे. बॅटची कळ लागते, मोठी कळ लागली आणि त्यानंतर फाईन लेगला गेलाय. एक धाव. 2 षटकांचा खेळ जर बघितला, 2 षटकामध्ये फलंदाजाचा दबदबा राहिलेला आहे. धावसंख्या झाले 40 धावा. 20 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेट आहे. मी मगाशीच म्हणालो होतो की आता रडायचं नाही, आता लढायचंय, भिडायचंय, नडायचंय, घडायचंय आणि जिंकायचंय सुद्धा. नॉर्थ चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम. मनीष, तुला इथे मजा येते का समालोचन कक्षामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे मैदानावरती? नाही, मजा तर येते, पण माझ्या मनात एक प्रश्न आता चाललाय की कन्फ्युजन चाललं होतं की पहिली बॅटिंग कोण करेल. काही शितलाई विटावा, भांडूप स्ट्रायकर्स की वायू 11. एकदा मैदानाच्या आतमध्ये वायू 11 गेला, नंतर शितलाई कुंकाई विटावा गेला, परत वायू 11 गेला. मोठं कन्फ्युजन होतं. पण आता फलंदाजी करताना पहिल्या 2 षटकात धमाकेदार फलंदाजी वायू 11 या संघाची. 40 धावा. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत, कारण 4 षटकांचा सामना आहे. यापूर्वी प्रत्येक माझा 5 षटकांचा होता, आता हा 4 षटकांचा सामना. हा बदल देखील लक्षात घेतला पाहिजे. ड्रीम स्टार स्वप्नवत सुरुवात या मॅच मध्ये निश्चितच झालेली आहे बोनकडे संघाची. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाच्या बाजूला बळत आहेत अमर साठे. ते हळूच आमच्या बाजूला बळतील. हात करते समांतर, धावातील अमांतर. मिस्टर एस्तानं धावसंख्या पोचली ती आता 41 वरती. बिनबाद नाबाद जिंदाबाद 41. ऐश्वर्या सुर्वे. सकाळी खूप चांगली गोलंदाजी ऐश्वर्याच्या वतीने पाहायला मिळालं. जेव्हा संघाला यश पुढे घेऊन जायचं होतं, अशा वेळेला ते 4थं षटक ऐश्वर्याचं काम करून गेलं होतं. पुढचा बॉल ऐश्वर्याचा. राऊंड विकेट. मैदानाच्या आतमध्ये फक्त आकाशचा गाजावाजा. आजच्या दिवसात तो आहे या सप्ताह क्रीडांगणाचा राजा. लॉंग ऑन क्लिअर. सिक्सर. तो वाजवतोय गोलंदाजाचा बॅट बाजा. पडता पाऊस मैदानावरती आग ओकतो गोलंदाज. आणि या ठिकाणी पाऊस नसेल विकेटवरती आपण पाहू शकता. त्यावेळेस गोलंदाजाचा बॅट बाजा वाजवत असताना फलंदाज आकाश 2दा मॅरेथॉनचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्या मध्ये का रोवला गेला ते मैदानात सांगून देतोय तमाम प्रेक्षकांना. धावफलकावरती एकूण डबा 48. 48 ऑन द बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऐश्वर्य. लेदर बॉलचा अनुभव आहे, परंतु त्या गोलंदाजावरती देखील आक्रमण केलंय, हल्ला चढवलाय. जबरदस्त कामगिरी करत असताना आकाश ऑफ स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. अमरसाठी वाईड बॉलचा इशारा करतात. धावसंख्या 49च्या दिशेने वाटचाल अर्थात अर्धशतकाच्या दिशेने मनीष वाटचाल करत असताना अप्रतिम बॅटिंग दोन्ही बिनीच्या फलंदाजांनी केले. आजच्या दिवसाला 94 धावा आकाश जांगीरने पूर्ण केलेल्या 3 डावांमध्ये. ऐश्वर्याचा पुढचा बॉल. फुल लेन बॅटच्या टोला कनेक्शन नाही, संपर्क बनवता आला. बॉल कव्हर पॉइंटला 30 संघाचा आत्मक्षेत्ररक्षक आहे. पूर्ण होते 1 धाव. एका धावाची नोंद स्कोर कार्डवर केली जाईल आणि धावसंख्या पोहोचते एका धावाच्या मध्ये 50. 50 अप फॉर टीम वायू 11 बोनकोडी. अत्यंत दर्जेदार कामगिरी. मनीष, तुला जो प्रश्न पडला होता ना, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. बॅटिंग बॉलिंग. शेवटी बोनकडे आतमध्ये गेले बॅटिंग करण्याकरता आणि आज ते मैदानावरती गोलंदाजी अक्षरशः पिसे काढतायत. जबरदस्त कामगिरी केली. भावेश स्ट्रायकर इनला. ओहो, भावेश नाही थांबणार आहे. लो पुलटा चेंडू आक्रमण केलाय. बॉटम एंडचा वापर केलाय. चेंडू स्क्वेअर लेगला गेलेला आहे. मावळणाऱ्या सूर्याला, उगवत्या सूर्याचा नमस्कार. चेंडू सीमारेषा पार. भावेशच्या बॅट बंद आलाय. जबरदस्त षटकार. आम्ही आता त्याचं पकडले का? आता तिकडे बघण्यासाठी कोण आहे? चला, फुल टॉस बॉल आलेत का?
फुलटॉस बॉलवर षटकार एफर्टलेस सिक्सर खेळलेला आहे भावेश पवारने आणि या 6 धावांच्या नोंदीनं धावसंख्या पोहोचते आता 56 56 धावा झालेल्या आहेत. सागर बर्फे पहिला सात्विकने झेल टिपला, नंतर रोहनने झेल टिपला आणि आता सागरने आजच्या दिवसातला तिसरा ऑडियन्स कॅच कंप्लीट केलाय. रिया स्पोर्टच्या वतीनं त्यांना मिळेल एक ब्रँडेड बॅट. भावेश 11च्या टीम मध्ये ते खेळतील उद्या सकाळी. षडबले नाही संपर्क बनवता आला. बॉल स्क्वेअर लेगला राहुल पोचतील बॉलवर. चांगलं कलेक्शन मिळते, फक्त एक धाव पण चांगला स्कोर वायू 11 बोनकोडीचा आतापर्यंत स्कोर कार्डवर पाहायला मिळते. स्कोर झालेला आहे या एका धावेच्या मदतीनं 57 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. या स्पोर्टच्या माध्यमातून एक बॅट दिली जाईल. एका हातात झेल पकडला भावा, मन जिंकलंच मर्दा. एका हातात झेल पकडणं हे देखील कला आहे, कौशल्य आहे. सागर बर्फे तुम्हाला रियाज तर्फे बॅट मिळते आहे. सागर ओ फुलटॉस, आकाश फुलटॉस वरती बॉस बनलाय, आणखीन एक ठोकलाय. 100 धावा आकाशच्या पूर्ण झालेले आहेत. सागर बर्फे पण खुश आहे. रियाज तर्फे त्याला या ठिकाणी बॅट मिळते. तर मैदानावरती पाऊस, धावांचा पाऊस मैदानावरती या ठिकाणी अक्षरशः पिसं काढली जात आहेत. गोलंदाजावरती हल्ला होतोय आणि धाव संख्येला या ठिकाणी 63 धावा दाबलकावरती. 63 रन्स ऑन बोर्ड. ऐश्वर्य विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतोय, पण मी नाही थांबणार, लांब लचक मारणार. सकाळपासून तोच पवित्र आकाश जागीरचा जो नाही खेळणार सावकाश. लॉंग ऑफ क्लिअर, सिक्सर. विक्रोली संघा दरम्यान आपण मागच्या वर्षी त्याला पाहिलं होतं. या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये बोनकडी संघामधनं तो खेळत असताना आकाशनं आज झकास कामगिरी केली. काय बॅटिंग केले. सागर बर्फे कुठे आहे? सागर बर्फेला शोधा. सागर बर्फेचं स्माइल बघण्यासारखं आहे. ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, ना पैसा लगता है ना खर्चा लगता है. सागर जी थोड़ा सा स्माइल कीजिए, बहुत अच्छा लगता है. सागर बर्फे स्माइल चेहऱ्यावरती, परंतु मैदानावरती पाऊस, धावांचा पाऊस, अक्षरशः या ठिकाणी चौकार षटकारांचा पाडा बोलला जातोय. आणि मनीष मैदानात होतोय राडा आणि बॅट्समन भावेश पवार आणि आकाश या ठिकाणी बोलतायत 6 धावांचा पाडा. आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये नेमकं काय पाहायला मिळते. बदल घडवावा लागेल आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, संघर्ष करावा लागेल, मेहनत घ्यावी लागेल. म्हणतात ना की ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही. मेहनतीने हाल होतील पण हार होणार नाही. तीच मेहनत आता गोलंदाजांना घ्यायची आहे. कुंकाई शितलाई विटावा भांडू स्ट्रायकरच्या शेवटचे 6 बॉल महत्वाचे आहेत. कमीत कमी धावांसाठी प्रयत्न करावे लागतील आणि बॉलिंग मार्कवर बॉलर येतात शेवटच्या षटकासाठी. आदर्श शेट्टी ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग मध्ये आदर्शने धमाका केला होता. PSPL मध्ये आदर्श शेट्टी चांगली गोलंदाजी केली होती. आता तीच गोलंदाजी करायची आहे नॉस्टा चषकामध्ये आदर्श शेट्टी. अगदी बरोबर, खूप चांगली गुणवत्ता त्याच्याकडे आहे. पण दुसऱ्या बाजूला 2 वाघ मैदानावरती आहेत. आज त्यांचं इंजिन गरम आहे. दोघांची गाडी जर बघितलं तर आता 4थ्या गेअरवरती आहे आणि त्या 2 वाघांना थांबवण्याची जबाबदारी आदर्शच्या खांद्यावरती टाकलेली आहे. ही मोठी जबाबदारी. एकूण दुसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी. आशिष थँक्यू सो मच. आमचे दोन्ही स्कोरर खूप चांगलं काम करत आहेत. स्पर्धेचं आयोजन अप्रतिम आहे. नॉनस्टार चषक 2026. डावकुरा शैलीदार फलंदाज, स्ट्रायकर एंडला भावेश पवार. ओहो, पाय जमिनीवर रोवून आम्हाला भिडण्याची धमक या ठिकाणी आहे भावेश पवार मध्ये आणि म्हणून तो सातत्यानं आकाशाला गवती घालून षटकार ठोकतोय. तो पोहोचलाय 40 वरती. धाव संख्या 75 ला 1. काय खेळ चाललाय भावेश पवारचा. बिंदास खेळतोय, अफलातून खेळतोय. मला असं वाटतंय आजच्या दिवसातलं सर्वात जलद अर्धशतक पाहायला मिळेल का भावेश पवारचं. भावेशचा खेळ आपण पाहिला, वैयक्तिक खेळ भावेशचा. तर आतापर्यंत भावेश खेळलेले आहेत 9 चेंडू 40 धावा. आतापर्यंतचा सर्वात वेगवान स्कोर इंडिव्हिज्युअल भावेश पवारचा राहिलेला आहे. तर पाहूया या ठिकाणी भावेश पवार त्यासाठी प्रयत्न देतोय. आदर्श शेट्टी बॉलिंग ट्रॅकवर आहेत. पहिल्याच बॉलवर त्याचं भव्य स्वागत केलेलं आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 75 वर. 75 रन्स ऑन बोर्ड. धावांचा पाऊस, धावांची संपत्ती आहे. म्हणजेच जरी लावा माझ्यावर ईडी, मी आहे एव्हर रेडी, असंच म्हणतोय भावेश पवार. 9 चेंडू 40. अजूनही बॉल्स बाकी आहेत या पहिल्या डावातले 5. पुढचा बॉल. आय एम एव्हर रेडी. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर
अशक्य असं काहीच राहत नाही. बॉल आता वारंवार लगातार आर पार सीमा पार सिक्सर. चेंडू सीमापार षटकार. मैदानात बॅटिंग करतोय भावेश पवार. 81 धावा दापलकावरती. 81 ऑन द बोर्ड. काय जबरदस्त बॅटिंग. 46 धावसंख्येवरती सध्या आपण भावेश पवारला बॅटिंग करत असताना 10 चेंडूमध्ये पठ्ठ्यानं एकूण 7 षटकार ठोकलेत. युवराज सिंगचे रेकॉर्ड तोडणार का? वैभव सूर्यवंशीचे रेकॉर्ड जे बनले ते देखील तुटणार का? रेकॉर्ड वैसे बनते वो टूटने के लिए बनते. अप्रतिम खेळ मैदानावरती. भावेश पवार ऑन स्ट्राइक. ऑन साइड ला खेळलाय भाऊ तू तर हुकमाचे कार्ड आहे. भावेश पवार तुझा विषय लय हार्ड आहे. अर्धशतक ठोकले पट्ट्यानं. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. रन बनाने के मौके होते 1000 लेकिन अर्धशतक नहीं आता बार बार. भावेश पवार जरा बॅट तुमची आकाशात घ्या. आकाशात बॅट घेते भावेश पवार आपली बॅट आकाशात बघते घ्या. एकदा टाळ्यांचा गजर भावेश पवार साठी. तो आलाय, तो मैदानात आलाय, त्यानं ठोकलंय, त्यानं हाणलंय, अर्धशतक पूर्ण केलंय, झंझावती बॅटिंग केले. तू आहे खरा सुपरस्टार जो आज खेळलाय स्पर्धा नॉस्टार. आजच्या दिवसातलं जलद गतीचं अर्धशतक. 11 चेंडूत 50. आदर्श शेट्टी पुढचा बॉल वेगवान होता. खाली राहिलाय बॉल. स्ट्राईक तर बदलणार नाही कारण आता भावेश प्रत्युत्तर देतोय. एक कडवं आव्हान समोर ठेवायचं आहे. त्याचमुळे आता प्रत्येक बॉलवर षटकार येत आहेत. हा बॉल डॉट आलाय पण पुढचे 2 बॉल महत्वाचे. आतापर्यंत हा पहिला डॉट बॉल भावेशने घेतलाय. सुमित ढेकळेच्या नावावरती रेकॉर्ड होतो. 14 चेंडूमध्ये 50 धावा त्या पठ्ठ्याने ठोकल्या होत्या. तर आता उत्तर मुंबईमधलं रेकॉर्ड आहे ते तोडण्याकरता असतं. 11 चेंडूमध्ये 8 षटकार ठोकत भावेश पवारनं हा रेकॉर्ड तोडला. एकदा भावेश पवारसाठी टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अफलातून बॅटिंग. मर्दा मन जिंकलंस. ओ हो नाही थांबणार. ठोकत राहणार, हाणत राहणार. आज आणखीन एक षटकार. 90 षटकार भावेशच्या बॅट बंद आलाय. वा भावेश वा. या फलंदाजाचा आहे अफलातून थाट. चेंडूला पाठवलंय ढगात. लॉंग ऑफ क्लिअर केलंय आणि षटकारांची रीग लावून टाकलेली आहे. स्कोअर जातोय वायू 11 बोनकोड या संघाचा 93. 100 धावांचं लक्ष ठेवलं जाईल का? शेवटचा बॉल महत्वाचा आहे. षटकार आला तर 100चं टार्गेट. पण पाहूया आदर्श शेट्टी मागे काय झालंय त्या गोष्टींचा विचार न करता पुढचा बॉल महत्वाचा आहे. आदर्श वर्सेस भावेश. ड्राईव्ह केलंय. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. ऐश्वर्य आहेत बॉलवर पोहोचतील. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉल. थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे पण बॅकअप आहे. विशाल बॉल अडवतील. थ्रो लॉन स्ट्रायकर सेंडला. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 3 धावा पूर्ण. आता धावांसाठी धावा चालू आहे आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. 3 धावा मिळत आहेत आणि या धावसंख्या 3च्या मदतीने झालेली आहे. ती म्हणजे 97चं टार्गेट. 24 बॉल्स अँड 97 रन्स रिक्वायर्ड टू विन. आणि भावेश पवारनं 14 चेंडूमध्ये 61 धावा ठोकल्यात. भावेश पवारची ही ऐतिहासिक इनिंग तुम्हाला आवडली असेल तर मनापासून टाळ्या ठोका. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एक्सलंट बॅटिंग बाय भावेश पवार. आज तो मैदानावरती फक्त ठोकत नव्हता. शेवटच्या चेंडूवरती पाहिले तो किती वेगाने धावला. 3 चेंडू 3 षटकार. पणेकोळीच्या नावावरती ते रेकॉर्ड होतो. 4 चेंडू 19. प्रसाद त्याने देखील जबरदस्त काबीर रहाटे. 1 चेंडू 10 धावा. स्वप्नील कोळी हे रेकॉर्ड. आता राजू ही खूप चांगली माहिती आम्हाला देत आहे. तर आज रेकॉर्ड बनलं. 11 चेंडूमध्ये 8 षटकार ठोकत भावेश पवार अर्धशतक ठोकलेलं आहे. ऐतिहासिक. प्रशांत एक अर्धशतक ठोकलं होतं याच स्पर्धेमध्ये. ते पहिलं अर्धशतक होतं. आणि आता मनीष अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग करत असताना 14 चेंडूमध्ये 61 धावा करत षटकारांचा पाऊस पाडत भावेश पवारनं अर्धशतक ठोकलंय. अप्रतिम दर्जेदार कामगिरी. आणि आता जिंकण्याकरता आवश्यकता आहे. टार्गेट असेल 97 धावा. सर्वाधिक धावसंख्या 5 षटकात 95 आपण बघितल्या अर्थात टाई पॅकर संघाकडून. आणि आता बोनकडे संघ बॅटिंग करायची नाही करायची ते मैदानात गेल्यानंतर काय करू शकतात ते दाखवून दिलंय. आणि आता एक मोठी धावसंख्या निश्चितच मांडूप स्ट्रायकर संघासमोर. मनीष काय म्हणशील ज्यामध्ये भावेशने बॅटिंग केले? हायेस्ट रनचेस पण घाबरायचं नाही. घाबरला तर संपला. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. जर प्रतिस्पर्धी संघाने बनवलेत तर तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि ती स्ट्रेंथ दाखवावी लागेल. कुंकाई, शितलाई, विटावा, भांडू स्ट्रायकर्सला.
एक लढत जी एक स्वप्नवत असू शकते, एक हाय स्कोरिंग बॅटल. आज जर 5 चेंडू राखून 94-95 धावा पूर्ण झालेल्या आहेत, मग ह्या का होऊ शकत नाही? कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये सुरक्षित स्कोर अजून जन्माला यायचा. 434 देखील कुठे सुरक्षित होत्या. त्यामुळे 4 षटक आहेत, चेंडू कमी आहेत, पण प्रतिभा प्रचंड आहे. त्यामुळे मॅच मध्ये काही होऊ शकतं. मोठी धावसंख्या, मोठ्या धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा. अशरफनं या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये आपलं खातं खोललेलं नाहीये. आकाश जांगेनं टोकल्या 31 धावा. भावेश पवारनं आज त्याच्यासाठी सुवर्ण क्षण होता. एकूण 9 चेंडूमध्ये 9 षटकार त्याच्या बॅटमधून. 14 चेंडूमध्ये 61 धावा. तो नॉट आउट राहिलेला आहे. 96 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बोनकोडे संघाने उभारले आहेत. आणि आता या सामन्यामध्ये जिंकण्याकरता अतिशय महत्वाचं म्हणजे भांडूप स्ट्रायकर संघासमोर आव्हान आहे एकूण 97 धावांचं. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. चला, मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी आम्हाला BM ट्रॉफीज मालाड कडून स्पॉन्सर झालेले आहेत. AR स्पोर्ट्स कडून कॅप आहे, अजय स्पोर्ट्सच्या वतीने जर्सी आहे, सनी स्पोर्ट्सच्या वतीनं शूज आहेत बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी. मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॅटर साठी रिया स्पोर्ट्सच्या वतीने बॅट आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी बेस्ट बॉलर साठी बेस्ट बॅटर साठी जर्सीज अजय स्पोर्ट्सच्या वतीनं. आणि तसेच एका हातात जो प्रेक्षक झेल टिपेल त्याला रिया स्पोर्ट्सच्या वतीनं ब्रँडेड बॅट दिली जाणार. आतापर्यंत 3 प्रेक्षकांना ते पुरस्कार मिळालेले आहे. सामना मजेदार होईल अशी अपेक्षा आपण ठेवूया. तो विश्वास आपण कुंकाई शितलाई विटावा भांडू स्ट्रायकर्स आणि वायू 11 बोनकोड संघाच्या खेळाडूवर ठेवूया. 24 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 97. युवक मंडळ सिद्धेश्वर बॉईज जनमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नॉस्टा चषक 2026. त्याला मॅच सुरू करायचं आहे कारण सूर्य मावळतीला निघालेला आहे, सूर्य अस्ताला निघालेला आहे. 24 चेंडूमध्ये 96 धावा आणि 14 चेंडूमध्ये 61 धावा. 21 चेंडूमध्ये 65 धावा. प्रशांत घरतनं 65 धावा ठोकल्या होत्या तर 61 धावा भावेश. आता दुसऱ्या बाजूला अभिषेक आंगणे. मनीष, तुला आठवत असेल दादोजी कोंडे स्टेडियमवरती आपण नजीमुल्ला ट्रॉफी करत होतो आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं अभिषेक आंगणेने धावांचा रतीब घातला होता. तशाच प्रकारची कामगिरी या मॅच मध्ये करणं देखील गरजेचं आहे अभिषेक आंगणेला. जास्त लांब जाण्याची गरज नाही. सकाळीच अभिषेक आंगणे खतरनाक खेळलेला आहे. म्हणजे सुरुवातच देताना तो षटकारानेच त्याच्या डावाची सुरुवात करतोय. तीच सुरुवात आता अभिषेक आंगणेला करायची आहे. बांद्र्याचं खेळत असताना बांद्र्याच्या सर्व स्पर्धांमध्ये आपलं वर्चस्व प्रतिस्पर्धी करत असताना आता या नॉस्टा चषकामध्ये अभिषेक आंगणेला ती स्टार्ट द्यावीच लागेल. पण समोर आहे आव्हान आर्यन भोईरचं. आर्यनचं पहिलं षटक पाहूया. हे षटक मोठं करता येईल का कुंकाई शितलाई विटावा भांडू स्ट्रायकर्सला. पहिला बॉल थोडा लो राहिलाय. बॅट ग्रिपिंग चुकली. बॉल मागे गल्लीला स्वतः यष्टरक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते 1 धाव. पहिल्या बॉलवर एका धावेनं लेग बाईच्या एका धावेनं खातं खुललेलं आहे. कुंकाई शितलाई विटावा भांडूप स्ट्रायकर्स आहेत संघाचं. 23 चेंडू 96 ची गरज. 23 चेंडू 96 धावा. फिलहाल आर्यन की गेंदबाजी आप देख रहे हैं. शुरुआत तो बहुत बढ़िया की है. स्कोर 1 रन जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है. आर्यन भोईर, आकाश झा जिनके ऊपर निगाह रहेगी. आकाश जहांगीर ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है. फिलहाल कुछ देर के लिए खेल रुका हुआ. बैक बैलेंस आपके पास है, बहुत अच्छी बल्लेबाजी आपने की है. टारगेट भी बहुत बड़ा है. अमर साठे, भावेश नायर मैदान के अंदर और दोनों अंपायर जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है. मनीष कुछ देर के लिए खेल रोकने वाला है क्योंकि अब साई मैदान के अंदर जाएंगे. भावेश नायर के साथ वो चर्चा करेंगे. मैन ऑफ द मैच के लिए BM ट्रॉफी मालाड की तरफ से ट्रॉफी है. ऑर्गेनाइजर की तरफ से ट्रॉफी. AR स्पोर्ट अजय भाई कैप स्पॉन्सर. जर्सी टी शर्ट अजय स्पोर्ट और कैच के लिए रियाज स्पोर्ट की तरफ से एक बल्ला, बिल्कुल वो आइमा कैच, एक हाथ से आपको वो कैच लेना है. सनी स्पोर्ट बेस्ट बैट्समैन और बेस्ट बॉलर के लिए बहुत बड़ा इनाम शूज दिए जाएंगे. और कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. चला जास्त वेळ थांबू नका.
जे निर्णय आयोजन समितीचे पंचांचे येत आहेत ते निर्णय मान्य करून तुम्हाला सामना सुरू ठेवायचा आहे. एकच बोली भाषा, आम्हाला फक्त मारामारी जमते, तेच करावं लागेल कुंकाई शितलाई विटावा भांडू स्ट्रायकर्सला. जी हाँ मनीष, इस मुकाबले में दोनों बल्लेबाजों को पहली गेंद से आक्रमण करना होगा और अभिषेक के पास वो काबिलियत है, बहुत ही शानदार खिलाड़ी. लाला को मैं देख रहा हूँ, चेहरे पर मुस्कुराहट है, आज इनके पास अच्छा बैंक बैलेंस है. चला, बेस्ट बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर मॅन ऑफ द सिरीज साठी WXS कडून ब्रँडेड गॉगल्स दिले जाणार आहे. 5 धावांची पेनल्टी. वायू 11 ला सुशांत सर, बॅटिंग टीमला. ओके, 5 धावा मिळतील बॅटिंग टीमला. चला, 1 चेंडू आणि 6 धावा. बॅटिंग टीमला 5 मिळतील, म्हणजे फिल्डिंग टीमला 5 धावांची पेनल्टी. आर्यन बॉलिंग ट्रॅक पर पुढचा बॉल. अब अब गेंद मिस्टर तो कश्यप गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए और बल्लेबाज आउट. आकाशा बैक टू द पेविलियन. आर्यन को सफलता मिली है, पहले विकेट का पतन. सुरुवात अडखळलेली आहे. पडझड होत असताना तुम्हाला धडपड जास्त करावी लागते आणि तीच धडपड करायची आहे फलंदाजांना. खूप चांगले बॅटर्स आहेत खरं तर कुंकाई शितलाई विटावा संघ. कालच्या दिवसात सुद्धा नवी मुंबईमध्ये चांगलाच खेळ कुंकाई शितलाई विटावा भांडू स्ट्रायकरचा राहिलेला आहे. पण आज कांदिवली पश्चिमेमध्ये आहोत, सप्ताह क्रीडांगणावर आहोत, नॉस्टा चषकामध्ये आहोत. जायचं तर अभिमानाने जायचं, हे दोन्ही संघाच्या मनात असायला हवं. जी हाँ, बहुत महत्वपूर्ण मुकाबला. आकाश आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए तो नंबर 3 पर बल्लेबाजी करने का जो मौका मिलेगा, अब देखते हैं किसके पास वो बहुत बड़ा अवसर है. आकाश थोड़ा सा निराश. आर्यन भोईर एक ऐसे खिलाड़ी जो बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं और नंबर 3 पर बल्लेबाजी करने का मौका मिला है निमेश. बाबिश नायर की अगर बात करें तो एक ऐसे खिलाड़ी हैं, ऐसे अंपायर हैं जिन्होंने आईएसपीएल में बतौर थर्ड अंपायर काम किया है, थर्ड अंपायर के तौर पर. और पहला बॉल काउंट नहीं होगा क्या? वही बोल रहा है वो, अभिषेक आंगने वही बोल रहा है. चला चला चला, पंचांनी निर्णय दिला तो मान्य करायचा. चला, बॉल काउंट होत नाही बरोबर ना सर? भावे सर, बॉल काउंट होतो नाही? येस, चला बॉल काउंट नाही, एकच बॉल झालाय. चला चला, मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. चला, एका चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि स्कोर 6. बॅट स्विंग आहे, बॅटचा संपर्क आहे आणि निमेशने जागा सोडली. कॉडबी यांच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय कुंकाई शितलाई विटावा भांडू स्ट्रायकर्स. अच्छी गेंदबाजी इस मुकाबले में आर्यन भोईर द्वारा, क्योंकि आपके पास बैंक बैलेंस है तो उसके बावजूद आप रिलैक्स नहीं हो सकते. बल्लेबाजों ने अपना काम किया, अब जिम्मेदारी गेंदबाजों की है, तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. 2 विकेट वो चटका चुके हैं. दबाव बल्लेबाजी के ऊपर. नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं, राहुल चौधरी. क्या इस मुकाबले में एक अच्छी साझेदारी बनाएंगे अपने पार्टनर के साथ? अभिषेक आंगने हैं नॉस्टा क्रेन पर और वो कमाल की बल्लेबाजी कर सकते हैं. राहुल को विकेट के ऊपर थोड़ा खड़े रह के बल्लेबाजी करने की जरूरत है. इस वक्त पूरे लय के साथ गेंदबाजी आर्यन द्वारा, गेंदबाज लय में बल्लेबाज भय में. क्या बात आहे, गेंदबाज लय में बल्लेबाज भय में. आणि तेच आहे बघा, समोर जेव्हा एक मोठ्या धावसंख्येचा पाठला करायचा तुम्हाला लगेचच बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेवायची. जर तुम्ही निगेटिव्ह झालात तर मग तुम्ही मोठ्या फरकाने प्राप्त होऊ शकता. तर लक्षात हेच ठेवायचंय की लक्षापर्यंत कसं पोहोचता येईल. तुम्हाला पद्धत माहिती आहे, फक्त त्या पद्धतीचं योग्य अनुकरण झालं पाहिजे. अभिषेक आंगणे एक क्लास बॅटर खेळपट्टीवर आहे. राहुल चौधरी जो मुलुंडचा ओपनिंग प्लेअरचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे अभिषेक आणि राहुल या दोघांची जोडी जमली तर नक्कीच या 97 धावांचा पाठलाग करण्यासाठी ते पाठबळ हे दोन्ही फलंदाज देऊ शकतात. ती कॅपेबिलिटी आहे, ती एबिलिटी आहे, ती क्वालिटी आहे राहुल आणि अभिषेक मध्ये. पण चांगली गोलंदाजी आर्यन भोईरची आतापर्यंत. स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड.
91 ची गरज. आर्यन चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण हा सामना महत्वाचा आहे, शेवटचा आहे याच्या वेळापत्रकातला. उद्याचं वेळापत्रक सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आर्यन फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय, मिड ऑफला क्रॉस करून बॉल मागे जातोय. पॉवर प्लेचा फायदा हातात घेतला कायदा, राहुलच्या वतीने येतोय चौकार. राहुल विजयाची चाहूल, अत्यंत महत्वाचा खेळ है। राहुल चौधरी ने बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला, इस कवर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई और इस चौके के साथ इनका कॉन्फिडेंस बढ़ता बाप। टाइमिंग के ऊपर निर्भर है, बल्ले के बीचों बीच गेंद को खेला था राहुल चौधरी ने। ये होता है जब आप चौका छक्का जड़ते हैं तो इसके बाद में गेंदबाज के ऊपर बिल्कुल थोड़ा सा असर होता है। व्हाइट बॉल का इशारा, मिस्टर रिश्ता से आंकड़े बदलते हुए रन संख्या कुल मिलाकर फिलहाल 11 रन 2 विकेट के नुकसान पर। 86 धावाची गरज आहे, 86 रन्स रिक्वायर्ड टू विन. कुंकाई शितलाई विटाया भांडू स्ट्रायकर्स. हो ऑन द राइज ऍट हिज बेस्ट, लॉंग ऑन क्लिअर. हा आहे क्लास, फर्स्ट क्लास बॅटिंग राहुल चौधरीची. षटकार. मजा आ रहा है, इस तरह से अगर आप खेलेंगे ना तो बिल्कुल मजा आएगा। अतिशय दर्जेदार बैटिंग राहुल चौधरी। ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाहर गेंद चली गई। दर्शनीय स्ट्रोक राहुल चौधरी का। ये दबाव बना रहे हैं आर्यन भोईर के ऊपर। 2 विकेट गिरने के बाद अंडर प्रेशर शानदार बल्लेबाजी राहुल चौधरी की। इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। लॉन्ग ऑन पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। पहले ओवर का खेल बीच मैदान पर जारी है, स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 18 ऑन द बोर्ड, 18 पर 2। उद्या सकाळी पहिला सामना 9 वाजता सुरू होईल, सिद्धेश्वर बॉईज क्रिकेट गेम वर्सेस भावेश 11 कांदिवली. दुसरा सामना सकाळी 10 वाजता अर्जुन कंदारी फाउंडेशन वर्सेस एटी स्पोर्ट्स. त्यानंतर फर्स्ट हाफ क्लिअर केला जाईल. 12 वाजता गावदेवी गावटन उरण वर्सेस डॉक्टर खाडे DN नगर. आणि त्यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना शिवम 11 शिपा स्ट्रायकर्स वर्सेस NP स्पोर्ट्स मरी पेकर्स. त्यानंतर मग क्वार्टर फायनल, सेमीफायनल, फायनल असे 8 सामने उद्याच्या वेळापत्रकात. कल भी बहुत मजा आएगा, जैसे कि चतुर के ऊपर सबकी निगाह रहेगी, बहुत बेहतरीन खिलाड़ी है। उद्याच्या दिवसासाठी म्हणजे आज जर तुम्ही या ठिकाणी हा सामना जिंकताय तर उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आपल्या संघामध्ये जे सध्या मैदानावर असलेले खेळाडू आहेत त्यापैकी 8 खेळाडू कंपल्सरी तुमच्या टीम मध्ये असणे गरजेचे आहे, ते मॅन्डेटरी है। आपके टीम के अंदर वो 8 खिलाड़ी का होना बहुत जरूरी है जब आप फाइनल खेलने के लिए आएंगे। पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर कुल मिलाकर 19 पर 2। गेंदबाजी में परिवर्तन, किरण पाटिल जिनको बुलाया गया गेंदबाजी करने के लिए, अभिषेक आंगणे जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। पुराना चावल लाजवाब बल्लेबाजी वो भी करते हैं। ऑन साइड पर लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात। पावर प्ले समाप्त हुआ है, इसलिए फैली हुई फील्ड है और ऑफ साइड पर फिलहाल आप देख सकते हैं यहाँ एक स्लीप मौजूद है। पॉइंट पर खिलाड़ी, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ। किरण गेंदबाजी कर रहे हैं, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। स्कोर पहुंच चुका 20 पर, 6 गेंदों में 20। अभी भी अगर देखें तो मनीष टारगेट बहुत बड़ा है, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करनी पड़ेगी। पुढची 15 मिनिटं खूप महत्वाची आहेत. खरं तर शितलाई कुंकाई विटावा भांडूप स्ट्रायकर्स साठी किरण पाटीलच्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने झाली. थोडा लो राहिला, ऑकवर्ड बॉडी पोझिशन अभिषेक आंगणेची, थोडा स्टान्स चुकला, नॉनस्टॉकर साईडला थ्रो केला पण बॉल कनेक्ट नाही झाला. बचावलेले आहेत, लेग बाईटची 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने पोहोचते, ती म्हणजेच 21 वर 21 रन्स. सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इस मुकाबले में गेंदबाजों का रहा है। आज के दिन का एक अहम मुकाबला आप देख रहे हैं। राहुल चौधरी ने आज लाजवाब बल्लेबाजी की है, दबाव को झेलते हुए गेंदबाजी करने के लिए करण तैयार। सुंदर चौकोर साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर बॉलर पर खिलाड़ी तैनात है अयूब। लाजवाब फील्डिंग बॉडी लाइन पर। जब आप फील्डिंग कर रहे हैं ना, जैसे कि बात करें बल्लेबाजों की, तो बल्लेबाजों का टाइमिंग उसके बारे में चर्चा होती है, लेकिन अयूब का भी टाइमिंग देखिए, जब जंप लगाया ना तब उनको पता था कि गेंद कहां आने वाली है। ओजीनो गोलकीपर की याद दिलाते हुए इस बार मिड विकेट पर खिलाड़ी है और उनके गोदी में गेंद।
डीप मिड विकेट पर अभिषेक आंगने बैक टू द पेमेंट चले गए। यहाँ दबाव को वो एक बार फिर सहने पाए हैं। बहुत बड़ी सफलता किरण पाटिल को मिली है। आज लगातार बल्लेबाजी रही है, खास करके आकाश सांगीड और भावेश पवार द्वारा। भावेश पवार ने आज मेला लूटा, तोड़फोड़ वाली बल्लेबाजी रही है और रिकॉर्ड बना, खास करके भावेश पवार के नाम पर एक तेज अर्धशतक। इश्तियाक रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी कौन भूल सकता है। जबरदस्त बल्लेबाजी उन्होंने की थी। राहुल जोगाड़िया के खिलाफ 5 छक्के जड़ने का कारनामा किया था, वो इश्तियाक मैदान के अंदर है। थोड़ा इनको और ऊपर भेजने की जरूरत थी। लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, बहुत खतरनाक बल्लेबाजी करते हैं, काबिलियत है। उस तरह की पारी की जरूरत आज इश्तियाक के लिए और उसके टीम के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज किरण पाटिल। अब अभी गेंद को कह दिया, बॉडी लाइन पर खिलाड़ी है, इश्तियाक कवर पर जबरदस्त कैच। किरण पाटिल को मिली सफलता, इश्तियाक को किया चलता। इस्तियाकसाठी नॉर्थस्टार चषक ही स्पर्धा नेहमीच फायद्याची राहिलेली आहे, पण इस्तियाकला आता जेव्हा खरंच त्याची संघाला गरज होती ते बाद होऊन परतीचा प्रवास करतायत। पहिल्या डावाचे पडसाद प्रशांत सर दुसऱ्या डावावर उमटत असतात। पहिल्या डावामध्ये चांगला खेळ वायू इलेव्हनचा आणि आता प्रेशरचा खेळ शितला विटावा भांडूप स्ट्रायकरचा। चला उद्याचा वेळापत्रक जसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलो। पहिला सामना सिद्धेश्वर बॉयज क्रिकेट गेम वर्सेस भावेश 11 कांदिवली। दुसरा सामना अंजूर गद्दारी फाउंडेशन वर्सेस एटी स्पोर्ट्स। त्यानंतर फर्स्ट हाफ क्लिअर केला जाईल। नंतर पहिल्या फ्रीतला तिसरा सामना गावदेवी गावठाण उरण वर्सेस डॉक्टर खाडे DN नगर आणि नंतर पहिल्या फ्रीतला शेवटचा सामना शिवम 11 शिपा स्ट्रायकर्स वर्सेस NP स्पोर्ट्स परिपॅकर्स। सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचे। उद्याचा पहिला सामना 9 वाजता सुरू होईल। चला किरण पाटील सावध एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि एक्सप्रेस वेळेवर वेगाने पळते। यावेळेस आवाक्यातला बॉल मैदानाच्या आवाकाच्या बाहेर पाठवलाय, काऊ कॉर्नर क्लिअर केलाय, षटकार येतोय 6 धावा। सुंदर स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद को खेला गया था। डेबड़ विकेट पर बॉर्डर पर खिलाड़ी मौजूद, उनके पास कोई मौका नहीं है। एक आकर्षक स्ट्रोक बल्लेबाज अनिकेत का। अनिकेत सावंत इज प्लेइंग ऑन 6 नाउ, स्कोर मूव्स ऑन 28 प्लस अप 4 विकेट। टॉस पायदानी उठा पाए, नो बॉल का इशारा। क्या स्क्वायरली कैंपर करने वाले हैं वो देखने वाली बात। जिस तरह से अब देखिए भविष्य नायर ने भी नो बॉल का इशारा किया। बीमर गेंद है। भगवान एक दरवाजा बंद करते तो दूसरा जरूर खोलता है। अभी भी मौका आपके पास है, यहां से दुबादार बल्लेबाजी करे और मैच में जान डाले। मनीष, मौका आपके पास अभी भी है आणि प्रयत्न द्यावेच लागतील ना, कारण सकाळपासून तुम्ही जर चांगली सुरुवात करून या स्टेजला पोहोचलेला आहात तर मग तो प्रयत्न द्यावाच लागेल। 13 गेंदों का खेल, 67 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। किरण अपनी बॉलिंग मापा तैयार। स्ट्राइकर एंड पर राहुल चौधरी। लेग स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। कल आपके टीम में जब आप फाइनल खेलने के लिए आएंगे तो 8 खिलाड़ी मैंडेटरी, ये आपके पास कंपल्सरी होने चाहिए। आपके टीम में जब आप फाइनल खेलने के लिए, जो टीम फाइनल में पहुंचने वाली है उनके जानकारी के लिए 8 खिलाड़ी, जो 11 खिलाड़ी है, 12 खिलाड़ी है, 15 खिलाड़ी आप खिला रहे हैं, उसमें से वो 8 खिलाड़ी कंपल्सरी इस मैदान के ऊपर होने चाहिए फाइनल खेलने के लिए, वो मैंडेटरी आपके लिए। छोटी गेंद पर प्रहार, राहुल चौधरी जो करे सबकी मनोकामना पूरी, अंपायर ने दी 6 रन की मंजूरी। राहुल लड़ रहे हैं इस मुकाबले में, बिल्कुल लड़ रहे हैं। एक एंड पर विकेट गिर रहे हैं, दूसरी एंड पर बहुत अच्छी बल्लेबाजी राहुल चौधरी द्वारा। ओवर की समाप्ति 12 गेंदों के बाद स्कोर 37 फॉर लॉस ऑफ 4 विकेट। 97 रनों का टारगेट। बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का, खास करके बस सराहना जरूर करेंगे हम। आज शुरुआत जिस तरह से हुई थी, अब आपके पास 12 गेंदे हैं और 12 गेंदे में जीतने के लिए 60 रनों की जरूरत है। हर गेंद के ऊपर छक्का जड़ना है। अभिषेक आगे कर गेंद को खेलना चाह रहे थे, बल्ले का बाहरी किनारा लगा, गेंद विकेट कीपर की तरफ चली। अब 11 गेंदे 60 रनों की जरूरत है।
गणेश बारे, महेंद्र बबन गुरव, दीपक पाटनेकर टूर्नामेंट के आयोजन करता नॉस्टर चषक 2026। शानदार बल्लेबाजी भावेश पवार की, वन मैन आर्मी, वन साइड हीरो भावेश पवार। क्या बल्लेबाजी रही है और बहुत ही अच्छा योगदान रहा इस मुकाबले में, खास करके आकाश का। अब रन बनाना बहुत मुश्किल हो रहा है अयूब के लिए। सुप्रीमो ट्रॉफी बिल्कुल यादगार रही। 10वां संस्करण, शानदार प्रदर्शन किया था अयूब ने। राहुल चौधरी ने जबरदस्त बल्लेबाजी जरूर की है, लेकिन पहले ओवर से वो मोमेंटम आपके पास रखना था। पहले ओवर को बड़ा बनाना था, कम से कम इसी ओवर में 25-30 आपको रन बनाने थे। उस तरह की बल्लेबाजी आपकी नहीं रही और उसके कारण अब यहां से कमबैक करना बहुत मुश्किल। 10 गेंदों का खेल शेष है। 9 गेंदों में 58 रनों की जरूरत। अभी भी आपके पास 9 गेंद है और 57 रनों की जरूरत। 6 धावांपेक्षा जर जास्त धावा मिळत असतील तर मग प्रयत्न करण्यास हरकत नाही, पण 6 धावांपेक्षा जास्त धावा काय चषकामध्ये नाही मिळणार. कितीही लांब मारा, कितीही लांब खेळा, तुम्हाला 6 धावाच मिळणार आहेत. पण आता बघा जवळपास ती निगेटिव्हिटी, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ते फाउंडेशनच बनलं नाही शितलाई कुंका विटावा भांडू स्ट्रायकरचं. पहले तो वो गेंदबाज आप देखिए, जब भावेश पवार खेल रहे थे, जब आकाश जांगेड़ खेल रहे थे, तब आप सही इलाके में गेंदबाजी नहीं कर रहे थे। शॉट सिलेक्शन अच्छा था, लेकिन सटीक लाइन पर गेंदबाजी आप नहीं कर पाए। 4 ओवर में अगर 97 रन बन रहे तो एक बहुत बड़ा टारगेट था। राहुल चौधरी बैक टू द पेवेलियन, बहुत अच्छी पारी वो खेल रहे थे। अब एक गेंद पर विकेट गिरने का सिलसिला जारी रहा है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन अयूब शेख द्वारा। विशाल पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. आमचे सर्व आयोजक कमिटीचे मेंबर्स, गणेश बारे सर, दीपक पाटणेकर सर, महेंद्र गुरव सर, पूर्ण आमची टीम खूप चांगलं काम करते. आणि आज ही तुमची मैत्री आणि क्रिकेटचं भविष्य तुम्ही घडवतायत. नॉस्टा चषकाचं भव्य माध्यम तुम्ही या सर्व व्यवसाय क्रिकेट म्हणून देतायत, त्याबद्दल सर्व आयोजकांचं आम्ही अभिनंदन करतोय. सुरेश भट्ट यांना देखील आपण पाहू शकता व्यासपीठावरती आहेत. हे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार, उद्गाते आहेत. अत्यंत दर्जेदार आयोजन. आणि आमचे कोकणामधील आमचे 2 मित्र संतोष सुरमे आणि त्याचबरोबर सुधीर टेटांबे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. यंग बॉयची स्पर्धा, साबंडची स्पर्धा, आमदार शेखर निकम ही देखील मानाची स्पर्धा, सर्वात जुनी स्पर्धा कोकणामधील, आणि त्या भागामधनं ही सर्व मंडळी इथपर्यंत पोहोचलेली आहे. आणि राम सावंत सरांचा वडापाव 10 रुपयाचा वडापाव, याही एक युनिक फीचर राहिलेला आहे. त्यात तुम्ही 10 रुपयांमध्ये देताय लकी कोपन. षटकार येतोय या 6 धावांच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीने स्कोर पोहोचतोय 47 पण फायटिंग स्पिरिट आहे. फायटिंग स्पिरिट आहे कुंकाई शितलाई विटावा संघामध्ये. 3 षटकात 47 बनवलेत. आता जिंकण्यासाठी एका षटकात 50 धावांची गरज एका षटकामध्ये. असंभव लक्ष्य इस वक्त बल्लेबाजों के सामने और धीरे धीरे जीत की तरफ अग्रसर होती हुई टीम। बोरकडे आज टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला। क्या दुविधा थी, मुझे कुछ समझ में नहीं आया। शाम का सत्र है, कप्तान ने कहा हम बल्लेबाजी करेंगे, मैदान के ऊपर जाके थोड़ा सा वो एक बार फिर टू माइंड रहे, क्या फील्डिंग करनी या बल्लेबाजी करनी है। शॉट जबरदस्त है, ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर गेंद 6 रन। जाऊ पण अभिमानाने जाऊ हेच सांगतायत कुंकाई शितलाई विटावाचे फलंदाज. शेवटचे षटक जरी आहे तरी सुद्धा आमची लढाई चालू आहे, आमची लढाई तुमच्या संघाशी चालू आहे. ते सांगत असताना फलंदाज मैदानात षटकार खेचतायत ते म्हणजेच ऐश्वर्य सुर्वे. षटकाराने सुरुवात या षटकाचे होते. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत करण पाटील. जिंकण्यासाठी 44 ची गरज आहे, बॉल शिल्लक आहेत 5. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत, 50 अप. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 44 धावांची. करण पाटील आणखीन एक ऐश्वर्य सुर्वे प्रेक्षकांना थांबवतोय, प्रेक्षकांना धमाल कमाल दाखवतोय. धडाकेबाज बॅटिंग ऐश्वर्य सुर्वेची. षटकार एक ऑप्शन है, एक ऑप्शन दर्शकों के पास है, मैच कौन जीतेगा आपको पता चल चुका है, लेकिन एक हाथ से कैच अगर आप लेते हैं ना तो बल्ला लेके जाएंगे। और उसके साथ अगर यहां हमारे कॉम्बॉक्स के राइट साइड की तरफ आएंगे, वड़ा पाव खाएंगे, तो लकी ड्रॉ के माध्यम से आपको बहुत सारा इनाम मिल सकता है। तो अभी भी बहुत सारे ऑप्शन आपके लिए हैं। ऐश्वर्य बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए।
पटकी में गेंद टप्पा खाते उछाल मिला और व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। प्रशांत पुसटची आशा मला दिसू लागलेली आहे. हा सामना जरी अडचणीत टाकणारा आहे पण त्या अडचणीतून बाहेर येण्याची संधी आहे. द्यावे लागतील तुम्हाला 100% प्रयत्न. व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हरची सूचना. करण पाटील प्रेशर मध्ये येत आहेत. स्ट्रायकर साइडला ऐश्वर्या. पुढचा बॉल राऊंड विकेट. आता कुठेतरी पुन्हा एकदा अडचण वाढलेली आहे कुंकाई शितला विटावा संघाची. दरम्यान या धावा किती मिळतील कशा मिळतील पंच कळवतील नाही. धाव घेतली नाही त्याचमुळे येतोय हा डॉट बॉल. जी हाँ, इस वक्त बोरकड़ी टीम बहुत ही बढ़िया प्रदर्शन कर रही है. अपने जीत की तरफ अग्रसर होती टीम स्वप्निल शेठ नाइक जो नई मुंबई से मुकाबला देख रहे हैं तो वो बहुत खुश हो जाएंगे. जिस तरह से वायु 11 ने प्रदर्शन किया है लाजवाब, काबिल तारीफ, बेमिसाल प्रदर्शन बल्लेबाजी में. ओहो, सुल्तान विकेट के पीछे है. ये जो छोटा तेंदुलकर मैदान के अंदर आ रहा है ना उनको थोड़ा रोकिए. ये देखिए कितनी बार वो मैदान के अंदर आए, कितनी बार मैदान के बाहर चले गए. फिलहाल यहां जीत की सुगंध आ रही है. अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खेल दिया. बाउंड्री रन पर पीछे पर वैसे खिलाड़ी मौजूद हैं और सफलता मिली है. बहुत अच्छी गेंद थी, पटकी गेंद और सुंदर कैच. सामन्याची हवा पूर्णपणे आता निघालेली आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला मुलांनी बाहेर या, मुलांनी बाहेर या प्लीज. मैदानाच्या मध्ये छोटा सुपरस्टार उद्याचा पण बॉल लागला तर मग दुखापत होईल. प्लीज त्यांना बाहेर घ्या, बाहेर घ्या, त्यांना बाहेर घ्या. त्यांना खेळू द्या फक्त 5 मिनिटं द्या. मैदान मोकळं होईल मग मैदान त्यांचंच आहे. चला पुढचे 2 बॉल्स महत्वाचे. चला 2 बॉलवर आता पाहूया. फक्त औपचारिकता बाकी आहे या सामन्याची. वायू 11 बोनकोडे जवळपास आजच्या दिवसातला सर्वोत्तम संघ ठरतोय. जी हाँ, सर्वश्रेष्ठ प्रदर्शन आज किया वायु 11 टीम ने. पहले बल्लेबाजी में अपना जलवा दिखाया बल्लेबाजों ने और उसके बाद में गेंदबाजी भी लाजवाब रही है. नए बैटर मैदान के अंदर आ रहे हैं. विशाल रूम बना के अच्छा स्ट्रोक, गेंद को कट किया, पॉइंट बॉल लेना की तरफ. दर्शन स्ट्रोक 4 रन मिलने चाहिए. स्क्वायर कट, रूम बना के दर्शन स्ट्रोक. जीत का अंतर थोड़ा सा कम हो जाएगा. आखिर गेंद पर 32 रन चाहिए. हवा में गेंद और भावेश पवार का आज का दिन है जिन्होंने शानदार बल्लेबाजी की है. और ये क्या कर रहे दोनों, सुल्तान और भावेश पवार. सुल्तान भाई को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला तो मैच समाप्त होने के बाद क्या एक बॉल वो खेलना चाहेंगे. पहले वो भावेश पवार के हाथ में बल्ला था. अभी भी रनों की भूख जो है कम नहीं हो रही है. गोकुळ गावचे सुपुत्र निलेश महाडिक यांचं देखील शुभागमन या ठिकाणी झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. भावेश पवार आपको सीधा मंच के ऊपर आना है. भावेश पवार आपल्याला व्यासपीठावरती यायचंय. या सामन्याचा हिरो, या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू अर्थात भावेश पवार. भावेश पवार आपण मंचावरती या, व्यासपीठावरती यायचंय. इस मुकाबले में शानदार बल्लेबाजी, 14 गेंदों का सामना करते 61 रन.